नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर आरती एस यांनी मांडलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. कधी कधी असं होतं ना की आपल्याला आपल्यापेक्षा इतर लोक खूप सुखात आहेत असं वाटतं, कारण आपण फक्त दुसऱ्याच्या वरवर दिसणाऱ्या सुखाकडेच बघतो. अनेकदा असं होतं की दुसऱ्यांचे स्टेटस प्रोफाईल बघून बाकीचे लोक आयुष्यात फार मजा करतायत, एन्जॉय करतायत आणि मलाच वेळ नाही, माझंच आयुष्य काम करण्यात, जबाबदाऱ्या पार पाडण्यात जातंय असा विचार करून अनेक जण दुःखी होतात. पण मंडळी, जशा नाण्याला दोन बाजू असतात त्याच प्रकारे आपल्या आयुष्याच्या सुद्धा दोन बाजू असतातच. एक बाजू सुखाची असते आणि एक दुःखाची. सामाजिक माध्यमांवर प्रत्येकजण आपलं चांगलं सुखी जीवनच दाखवत असतं. जसं आपल्या आयुष्यात दुःख, निराशा, संघर्ष येतात तसं प्रत्येकाच्या आयुष्यात सुद्धा येत असतात. कोणी ती कौशल्यानं हातावेगळी करून मोकळी होतात, तर कोणी त्यातच गुरफटून अडकून राहतात. आनंद हा साजरा केला जातो ना, म्हणून तो सगळ्यांना दिसतो. दुःख साजरं केलं जात नाही आणि ते सहसा कोणी व्यक्त करत नाही. आणि म्हणूनच आपल्याला वाटतं की आपल्यापेक्षा जगातले इतर लोक सुखी आहेत. समर्थांनी म्हटलंय ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अडीअडचणी, संकट, प्रश्न हे येतच असतात. फक्त ते कसे सोडवायचे याची कला आपल्याला आत्मसात करता आली पाहिजे. हे जेव्हा आपल्याला कळेल ना, तेव्हा आपल्याला नक्कीच वाटेल की इतरांपेक्षा आपण नक्कीच सुखी आहोत. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.